अखिल मंडई मंडळाच्या वतीनं यंदाच्या गणेशोत्सवात कृष्णकुंज ही आकर्षक सजावट साकारण्यात आली आहे। यावर्षी हलत्या झोपाळ्यावर शारदा गणपती विराजमान झाले आहेत। सजावटीतील श्री राधाकृष्णाच्या हस्तचित्रित मनमोहक कलाकृती गणेश भक्तांसाठी आकर्षण ठरत आहेत। अखिल मंडई मंडळाचे उत्सवाचे यंदा 132वे वर्ष आहे। हिरव्यागार जंगलाच्या सानिध्यात कृष्णकुंज ही भव्य सजावट मंडळातर्फे साकारण्यात आली आहे। तब्बल 90 फूट बाय 60 फूट आकारात राजस्थानी शैलीतील ही सजावट असून प्रवेशद्वारावर असलेली झोपाळ्यावरची राधाकृष्ण मूर्ती ही सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे। महिरप आणि मोरांच्या कलाकृती कलमकारी शैलीतील श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित मोठी चित्रे भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत। याशिवाय 5 ते 6 मोठी झुमरे सजावटीच्या सौंदर्यात भर घालत आहेत। अण्णा थोरात म्हणाले, दर 3 वर्षांनी शारदा गजानन झोपाळ्यावर विराजमान होतात। यावर्षी शारदा गजानन झोपाळ्यावर विराजमान झाले असून तो झोपाळा राजस्थानी शैलीने तसेच फुलांनी सजवण्यात आला आहे। या सजावटीच्या निर्मितीसाठी तब्बल 40 कारागीर महिनाभर काम करत होते। संपूर्ण कला दिग्दर्शन सुप्रसिद्ध विशाल ताजनेकर यांनी केले आहे। उत्सव काळात मोरया गोसावी यज्ञ मंडपात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे। कीर्तन, प्रवचन, भजन आणि सामूहिक आरती यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। तरी गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे। नमस्कार, अखिल मंडई मंडळाच्या वतीने आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। 1894 साली गणपतीची स्थापना झाली। यंदाचं 132वं वर्ष आहे। नेहमीप्रमाणेच उत्तम कलाकुसर आमच्या कलाकाराने सादर केली आहे। यंदाचा देखावा आहे कृष्णकुंज, म्हणजे कृष्णाच्या भवनामध्ये आपण वावरतो असं वाटतं। राधा आणि कृष्ण एकत्र एका महलामध्ये आहेत असा त्याचा भास होतो आणि उत्तम प्रकारे कलाकारांनी आमच्या कला सादर केली। माझी आपल्या सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा। विशाल ताजनेकर नावाचे आर्टिस्ट गेली 10-12 वर्ष ते उत्तम प्रकारे कला आपली सादर करत असतात। मुंबई आणि इतर ठिकाणावरनं त्यांना सहकारी त्यांचे येऊन साधारण 100 ते 125 लोक एकत्रित काम करत असतात। 60 बाय 90च्या या हॉलमध्ये, या प्रांगणामध्ये ते हा सेट त्यांनी यावेळेला सादर केलेला आहे। अतिशय उत्तम प्रकारे त्यांनी हे काम केले।